देवलाबार परिसरात नेमका सुरू आहे तरी काय? शेतात काम करायला जाणं आता गुन्हा झालाय का? गरिबांनी पोटासाठी बाहेर पडूच नाही का? प्रशासन नेमकं जागा आहे की झोपलंय? रामटेक तालुक्यातील देवलाबार परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी संतापजनक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. सावरा गावाजवळ शेतात रोजप्रमाणे काम करत असलेल्या 35 वर्षीय मुक्ता जोगड्या मरसकोले यांच्यावर अचानक वाघाने झडप घातली आणि काही क्षणातच त्यांच्या आयुष्याचा अंत झालाय. होय, हा हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. ज्या हातांनी कुटुंबासाठी कष्ट केलं, ज्या आईने आपल्या लेकरांसाठी स्वप्न पाहिली, ती आई आज कायमची शांत झाली. घटनेनंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. आक्रोश, रडारड आणि संताप, संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं. देवलापार आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्या होत्या अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. मग प्रश्न असा, जर हालचाली वाढल्या होत्या तर प्रशासनाने आधी उपाय का केले नाही? वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आलाय. पुढील प्रक्रिया सुरू झाली. पण एका गरीब कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य परत येणार आहे का? सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पण तोपर्यंत गावकऱ्यांनी काय करायचं? शेतात जावं की घरात बसून उपाशी राहावं? आम्हाला खूप भीती वाटते. प्रशासनाने तातडीनं उपाय करावेत असं गावकरी थरथरत्या आवाजात सांगत आहे. ही केवळ एक घटना नाही, हा प्रश्न आहे ग्रामीण भागातील सुरक्षेचा. हा प्रश्न आहे मानव वन्य प्राणी संघर्षाचा आणि हा प्रश्न आहे प्रशासनाच्या तत्परतेचा. आमचं स्पष्ट मत आहे, फक्त पंचनामा आणि आश्वासन पुरेसे नाहीत. तातडीनं गस्त वाढवणे, पिंजरे लावणे, सीसीटीव्ही बसवणे आणि नागरिकांना सुरक्षितता देणे हे प्रशासनाचं कर्तव्य. देवलापारमध्ये भीतीचं वातावरण आहे. आणखीन किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार? तुम्हाला काय वाटतं? प्रशासन जबाबदार आहे का? वन विभागाने आधी कारवाई करायला हवी होती का? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेअर करा, कारण हा प्रश्न प्रत्येक ग्रामीण कुटुंबाचा आहे. याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.